मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचे स्वागत करते। अयोध्येत होणाऱ्या रामललाच्या मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्ताने महाराष्ट्रीयन पूर्ण वेश थाळी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर कृपया हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। या खास महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आपण बनवणार आहे पुरी, बटाट्याची भाजी, काळ्या बटाट्याची भाजी, डाळ, भात, पापड, लोणचं आणि एक गाजराची खीर, भजी। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा शेवटपर्यंत। तर सर्वात पहिले आपण पुरी बनवायची तयारी करणार आहोत। तर त्यासाठी मी 1 टीस्पून इथे मीठ घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून आपण साखर घेतले इथे। तर आपण या वाटीची, ही छोटी वाटी आहे, या वाटीच्या मापाने पीठ घेणार आहोत। 1 2 3 4 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलंय। आपण इथे 2 टेबलस्पून रवा घेणार आहोत। 1 2। आता ते साखर आणि मीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया। 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेणार आहोत पिठात। आपल्याला व्हेज थाळी जेव्हा पण बनवायची असेल ना, तेव्हा आपण पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे। तर मी सर्वात पहिले डाळ वाफवायला लावली, काळे वाटाणे उकडवून घेतले आणि बटाटे वाफवून ठेवले आणि पीठ सर्वात पहिले पीठ मळायला घेतलं, म्हणजे आपली बाकी सगळी कामं जी आहेत ती लवकर होतील। पाणी थोडं थोडंच टाकून आपल्याला पीठ मऊ नाही मळायचंय, जाड मळायचंय। तर थोडंच टाकायचं आपल्याला। तेल टाकून पण मी 1 टेबलस्पून तेल टाकलं आणि परत मळून घेतलं चांगलं। आता झाकून ठेवणार आहे, बाकी सगळं जे काय आहे ते करून घेणार, भाज्यांची तयारी वगैरे। तोपर्यंत मी हे पीठ झाकून ठेवणार। तर खीर बनवायची आपल्याला गाजराची, तर त्यासाठी मी ते पहिले सर्व तयारी करून घेते। बारीक तुकडे करते मी गाजराचे। आपल्याला झटपट बनवायचे सगळं ना, तर त्यासाठी मी किसत वगैरे नाही बसणार आहे। गाजर बारीक तुकडे करणार आहे गाजराचे। आता आपण बघा, गाजर 2 गाजर घेतलेले, बारीक कापून घेतलेले तुकडे। काळ्या वाटाण्याची आपल्याला उसळ बनवायची, त्यासाठी मी सुकं खोबरं थोडं घेतलंय, आलं घेतलंय, लसूण घेतलंय 4-5 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतली, 1 मिरची घेतली। आलं मी इतकं घेतलंय, 1 इंचापेक्षा कमी आहे थोडं। तर कधी पण आपल्याला झटपट अशी थाळी बनवायची असते, फेस्टिव्ह थाळी किंवा साधी व्हेज थाळी, तर पहिले ना पूर्वतयारी करून घ्यायची। तर मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। मी इकडे बटाटे वाफवून घेतले, डाळ भिजवत ठेवलेली, आता कुकर खाली करून त्यात डाळ टाकीन मी वाफवायला, आणि काळे वाटाणे मी हे बघा वाफवून ठेवलेले आहेत। आता आपण पटापट वाटणाची तयारी करून घेऊया। तर सर्वात पहिले मी तेल टाकून घेतले, तर खोबरं जे आपण हे केलेलं आहे ते टाकून घेऊया, तळून घेऊया जरा। तर आपलं खोबरं छान लालसर भाजून झालेलं आहे, आपलं काढून घेऊया आपण। आता वाटणासाठी मी उभा कांदा जो कापून घेतलाय, अर्धा कांदा कापलाय मी, तो आपण तळून घेणार आहे। आता बघा छानपैकी कांदा माझा लालसर झाला, मी काढून घेते आणि वाटण आपण वाटून घ्यायचंय। तर पहिले मी याच्यात काळे वाटाणे वाफवलेले, त्यामुळे हे काळा झालाय कुकर। आता मी डाळ वाफवून घेते, नुसतंच त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि वाफवून घेते 3 शिट्यांनी। तर मी आता मिक्सरमध्ये सुकं खोबरं टाकलं, हे जे सुकं खोबरं आपण भाजून घेतलं ते करून घेऊया। त्याच्यात थोडंसं आलं, 4 पाकळ्या मी लसूण टाकते, थोडीशी कोथिंबीर घेतलेली ती टाकते, 1 मिरची आणि जो कांदा आपण भाजलाय तो। तर आता ह्याचं आपण वाटण बनवून घेऊया। आता आपण जी उसळ करणार आहोत काळे वाटाण्याची, त्याला आपण फोडणी मारून घेऊया। तर पहिले आपण तेलामध्ये कांदा टाकूया। आता आपण जे वाटण वाटलेलं ते टाकून घेऊया। थोडं भाजून घेऊया, म्हणजे जो कच्चा वास असतो ना आलं लसूणचा, तो निघून जाईल। तर आपण इथे आता मसाले टाकून घेऊया। 1 टीस्पून मी घरगुती मसाला टाकला, 1 टीस्पून मी लाल मिरची पावडर टाकली, अर्धा टीस्पून हळद। आता मसाले चांगले भाजून घेऊया आपण। मसाला छान परतून घेऊया। बघा साईडला बघा तेल सुटलंय, स्लो केला मी गॅस, तर तेल सुटू दे मसाल्याला, म्हणजे चांगला भाजला जाईल तो। आता मसाला भाजला गेलाय आपला, आपण जे उकळवलेले होते काळे वाटाणे ते टाकून घेऊया त्याच्यात।
आपण यातले थोडे काळे वाटाणे आहेत ना ते आपण मिक्सरमध्ये चालवणार आहोत, त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत आपण. बघा किती छान तवंग आलाय. आता आपण अर्धा टीस्पून आहे ना मीठ टाकून घेऊया. आता आपण डाळ फोडणीला टाकून घेऊया. तर त्यासाठी मी ते पहिलेच कढीपत्ता टाकला टोपामध्ये, कारण तो नंतर तळतळ आता मग उठणारच आहे. थोडंसं तेल टाकलं आपण 2 पळ्या. टीस्पून आपण राई टाकणार आहोत. 4 पाकळ्या लसणाचं ठेचून घेतलं मी. आपली वटाण्याची उसळ टाकूला उकळते. त्याचा लसूण जो ठेचून झाला तो टाकून घेऊ. वटाण्याची जी उसळ उकळते त्याच्यात मी एक टीस्पून गरम मसाला टाकला. गरम मसाला मी नव्हता टाकला. डाळीमध्ये 1 मिरची तोडून टाकतो आपण. पाव टीस्पून हळद टाकून जिरं टाकलं. जिरं टाकून थोडा आपण जिरं तडतडून देणार आहोत. त्याच्यात जिरं तडतडलंय आपलं. आता डाळ टाकूया. डाळीत आपण पाणी टाकून घेतलं. मीठ टाकून घेऊया. एक टीस्पून टाकलं आपण मीठ. आता थोडंसं खवलेलं खोबरं आहे ते टाकूया आपण. वरनं छान कोथिंबीर टाकून घेऊया आपण. आता आपली डाळ आणि आपली उसळ दोन्ही झालेलं आहे. आता आपण कोथिंबीर वडीची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी मी ही एवढी कोथिंबीर घेतली. एक मोठी वाटी कोथिंबीर घेतलेली आपण जी कापून घेतली ती घेऊया आपण. 1 टीस्पून आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतले. हिंग टाकून घेऊया आपण. इकडे आपण अर्ध लिंबाचे फाळ घेतले. लिंबू पिळून घेऊया आपण. आता आपण मसाले टाकून घेऊया. पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची, 1 टीस्पून आगरी मसाला, पाव टीस्पून मीठ घेतले आपण. आपल्याला चण्याचं पीठ मावेल एवढं घ्यायचं. याच्यामध्ये पहिले जरासं हे कालवून घेऊया. ह्याचंच पाणी सुटेल त्यातच आपल्याला पीठ कालवायचंय. टेबलस्पून चण्याचं पीठ घेतलं. आपल्या मावेल एवढं घ्यायचंय पीठ. 2 टेबलस्पून. 1 टीस्पून आपण तीळ घेतले तिथे. अजून 1 टेबलस्पून आपण पीठ घेतलंय, कारण आपल्याला तांदळाचं पीठ पण टाकायचंय. भजी हे जे वडी जी आहे ती कुरकुरीत झाली पाहिजे. शेंगदाण्याचा कूट असेल ना खूप छान लागतो. असेल तर टाका तुम्ही. आता माझ्याकडे झटपट थाळी करायची तर काय मी ते नाही टाक. 1 टेबलस्पून आपण इथे तांदळाचं पीठ घेतलंय. बघा गुळ घेतलाय थोडासा. गुळ पण त्याच्यात दाबून घेऊया बरोबर. 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलंय बघा. कोथिंबीर वडी आहे ना ती ताटामध्ये एका तेल लावलं छोट्या डिश मध्ये आणि त्याच्यामध्ये प्लेन करून बॉईल करायला म्हणजे वाफवायला ठेवली. आणि आता आपण कांदा भजीची तयारी करतोय. तर हे कांदा भजीसाठी आपण कांदा कापून घेतोय. हा आता आपण इथे 2 कांदे कापून घेतलेत, मोठे कांदे. कांदा याच्यात टाकून घेऊया. आता आपण इथे कोथिंबीर थोडी चिरून घेतली ती पण टाकली आणि 1 मिरची कापलेली ती पण टाकली. बारीक बारीक कापले आपण. आपण पहिले आता ना कांदाच आपण चांगला मिठामध्ये चुरून घेऊया कांदा. तर मीठ टाकून घेऊया. मी मीठ घेतलंय. कुठे हे बघ पाव टीस्पून मीठ घेतलंय. तर आपण कांदा छान चुरून घेतलेला इथे. आता मावेल एवढं पीठ घेऊया आपण त्यात. 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून. त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. हळद घेतली आपण अर्धा टीस्पून. मिरची पावडर घेतली 1 टीस्पून. अजून 1 टेबलस्पून आपण हे बेसन टाकलं त्यात. थोडासा सोडा टाकणार आहे आपण इथे अगदी 1 चुटकी हे बघा सोडा घेतलाय. सोडा ऑप्शनल आहे. हवा तर टाका नाही तर नाही टाकलं तरी काय. आपण तांदळाचं पीठ घेतलंय इथे. आता तळण्याचे जे पदार्थ आहेत ते सगळे आपण एकत्रच करणार आहोत. तर मी कढई ठेवली, त्यात तेल घेतलं आणि पहिले कुरड्या तळून घेतल्या. कुरड्यांनंतर पापड होते तेही तळून घेतले.
पापड आणि कुरड्या तळून झाल्या. आता आपण भजी तळून घेऊया. आता आपण त्याच तेलामध्ये कोथिंबीर वडी पण तळून घेऊया. छान गोल्डन कलर वरती तळूया. आता छानपैकी आता आपण पुरी पण तळून घेऊया. बघा किती छान टम्म फुगले पुरी. आता आपण ना ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. आता आपण खीर बनवतोय गाजराची, तर आपण पहिले तूप टाकून घेऊया. आता आपण इथे ना 2 टेबलस्पून टाकूया. 3 टेबलस्पून आपण घी टाकून घेऊया. गॅस लो ठेवायचा आहे आणि त्याच्यात आपण गाजराचे तुकडे जे केले ते टाकूया. आता आपण ना मस्त याच्यावर परतून घेऊया आणि 2 मिनिटं आपण त्याच्यात थोडंसं हे टाकूया, थोडं मीठ टाकूया. थोडंसं आपण चुटकीभर मीठ टाकलं याच्यात. आता बघा तुम्ही छान मस्त कलर वाटतं ना. थोडं आपण झाकून ठेवूया. आता आपण ह्याच्यामध्ये ना दूध टाकूया आणि शिजवून घेऊया गाजर. साखर आपण नाही टाकणार आहे, पहिले दूध टाकणार आहे. तर आपण दूध टाकूया. आता आपण 2 शिट्या काढूया झाकण लावून. तर आता आपण ना आपलं जोपर्यंत गाजर बॉईल होते तिथे तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी. आता आपण 1 टीस्पून राई आणि 1 टीस्पून जिरं टाकू. आता आपण फोडणीमध्ये मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतोय. कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर तिन्ही कापून बारीक बारीक. तुम्ही पण एकदा फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून बघा, खूप स्वाद वाढतो. मीठ टाकतो आपण. आता मीठ तुमच्या अंदाजाने टाका, कमी जास्त कसं तसं. हिंग टाकूया आपण चिमूटभर आणि आता आपण हळद टाकूया. आता आपण बटाटे टाकून घेऊया. उकडून ठेवलेली आहेत कापून. आता आपण पूर्ण मिक्स करून घेतले भाजी. यामध्ये मग आपण आता वरून थोडी कोथिंबीर अजून टाकूया. भाजीला फक्त एक वाफ काढायचे. बटाटी ऑलरेडी शिजलेलीच आहेत. आता आपला गाजराचा हलवा खोलला. हे बघा असं झालंय. हे बघा. तर आता मॅश करूया ह्याला. गरम असतानाच मॅश करायचं. आता आपण इकडे दूध पावडर टाकणार आहे. 1 टेबलस्पून मी घेतलं. अजून 1 टेबलस्पून आपण घेऊ. 2 टेबलस्पून आपण घेतले दूध पावडर. 1 टीस्पून मी इलायची पावडर टाकून घेतली. तर आता या स्टेपला आपण साखर टाकून घेऊया. अर्धी वाटी टाकली आपण. अर्धी वाटी साखर टाकून घेतली. तर मी जरा पातळच केले खीर, तर जरा थोडी आटवते आता. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. तर पहिले ताटाच्या मधोमध आपण भजी ठेवून घेतले. भजी ठेवले, बाजूला कोथिंबीर वडी लावली. आता भात वाढून घेतला. एका साईडला कुरड्या, पापड. आता इथे आपण पुऱ्या लावून घेतल्या. भातावर थोडी डाळ वाढून घेतली. तर इथे एका वाटीत काळ्या बटाट्याचा सांबार, एका डाळ, मध्ये बटाट्याची भाजी, बाजूला सलाड वाढलेलं आहे, मध्ये पापड, कुरडी, लोणचं, परत भजी, कोथिंबीर वडी, पुऱ्या आणि ताटाच्या बाहेर जी वाटी आहे त्याच्यामध्ये आपण गाजराची खीर वाढून घेतले. तर तुम्हाला आमची ही भोग थाळी म्हणजे रामाला आपण किंवा देवाला, प्रभू रामांना आपण यांनी भोग दाखवू शकतो. तर ही थाळी तुम्हाला आमची कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि या रेसिपीला शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम.